महापालिकेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात चर्चेची आणि श्रीमंत महापालिकेची निवडणूक। अनेक ठिकाणी रंजक लढती होत असतानाही मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे। अशात आता अनेक नवनवीन सर्वे समोर येत आहेत। ही निवडणूक खरं तर मराठी, अमराठी आणि मुस्लिम या मतांभोवती फिरताना दिसते। मग नेमका कोणता मतदार यंदा मुंबईला महापौर मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार? मराठी मतं ठाकरेंसोबतच भाजपकडे जास्त प्रमाणात वळू शकतात असा एक सर्वे सांगतो। नेमक्या या सर्वेत काय आहे, काय घडू शकतं, अंदाज काय आहे, चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत। निवडणुका जवळ येतील तशा घडामोडी अजून रंजक बनताना दिसतात। म्हणजे मुंबई महापालिकेसाठी सभांची जोरदार तयारी पक्षांकडून सुरू आहे। सभा होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आता मुंबईबद्दल सांगायचं झाल्यास मुंबईत 227 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। यावेळी शिवसेना भाजप युतीत लढतीये। अजित पवारांची राष्ट्रवादी एकटी मैदानात आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वात मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यासाठी दादांनी हा डाव टाकल्याचं बोललं जातंय। तिसरीकडे काँग्रेस स्वतंत्र मैदानात आहे। अर्थात अनेक वर्षांनी वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे। वंचित आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतोय, ज्याचा फायदा यंदा काँग्रेसला होईल असं सांगण्यात येतं। कारण नगरपालिका निवडणूक देखील काँग्रेसनं शक्य त्या ठिकाणी स्वतंत्र लढवली। काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद मुंबईत आहे। मुस्लिम मतदारांचा ओढा आजही काँग्रेसकडे असल्याचं स्पष्ट दिसतंय। आणि तिसरीकडे मनसे, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवत आहेत। तशी राष्ट्रवादी शरद पवारांची इतकी ताकद मुंबईत नसल्यानं त्यांना बऱ्यापैकी जागा देण्यात आल्यात। शिवाय काही ठिकाणी घोळ, बंडखोरी हे देखील झाले। आता जागा वाटपाबद्दल, मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबद्दल बोलायचं झाल्यास युतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सुरुवातीला 90 आणि भाजपला 137 जागा मिळाल्या होत्या। मात्र नंतर रिपाईला प्रत्येकी 6 जागा सोडायच्या असल्यामुळे शिवसेना 84 तर भाजप 131 जागांवर लढते। ठाकरे आणि मनसे युतीत ठाकरे गट 164 तर मनसे 53 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा देण्यात आल्यात। काँग्रेस वंचित आघाडीमध्ये काँग्रेस 139 जागांवर, वंचित 62 तर रासप 10 जागांवर लढते। आता आपण येऊयात सर्वेकडे। पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार वोट वाइब इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार मतदानांचा कल दोन्हीकडे, अर्थात भाजप शिंदेंची युती आणि ठाकरे मनसेच्या युतीला दोन्हीलाही बऱ्यापैकी चांगल्या जागा मिळू शकतात असं या सर्वेमध्ये सांगण्यात आले। या सर्वेनुसार भाजप शिंदे युतीला 114 जागा मिळू शकतात, जो सत्ता स्थापनासाठी जादूचा आकडा आहे। त्यामुळे महापौर त्यांचा बसू शकतो। दुसरीकडे ठाकरे मनसे युतीला 79 जागा मिळू शकतात, काँग्रेसला 19 आणि अजित पवारांच्या गटाला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि उर्वरित जागा इतर पक्षांकडे जाऊ शकतात। आता बोलायचं झालं म्हणजे लोकसंख्येबद्दल बोलायचं झालं तर 40% मराठी, 20% मुस्लिम आणि उर्वरित 40% गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय लोकसंख्येची असल्याचा अंदाज आहे। आता दुसरा जो सर्वे आहे त्याचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होते। ASC इंडिया या संस्थेने हा सर्वे केलाय। तिवारी या संस्थेचे संस्थापक आहेत। यावरूनही या सर्वेवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। आता या अहवालानुसार यंदा ही मुंबईत 2017 प्रमाणेच 55% आसपास मतदान होण्याची शक्यता आहे। खरं तर ही जी निवडणूक आहे मुंबई महापालिकेची, ती मराठी, अमराठी किंवा महापौर कोणता बनणार यावरच जास्त फिरताना दिसते। म्हणजे मराठीच महापौर बनेल असं दोन्ही ठाकरे बंधू म्हणतायत, तर दुसरीकडे भाजप असं म्हणतंय की ठाकरे बंधू सत्तेत आले तर महापौर हा खान असेल। आणि भाजप असा आरोप करत असताना भाजपचेच एक नेते असं म्हणतायत की उत्तर भारतीय उमेदवार एखादा महापौर बनू शकतो। दुसरीकडे MIMचे नेते वारिस पठाण असा दावा करतायत की महापौर मुस्लिमच असणार आहे। त्यामुळे यंदा ही तिन्ही मतं महत्त्वाची ठरणार आहेत। आता जर आपण सर्वेकडे बघायला गेलं तर ही निवडणूक मराठीवर जास्त चालणार आहे, कारण तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावर। मराठी हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे। मराठीमधून जे काही मागच्या काही महिन्यात किंवा 6 महिन्यात जो काही गोंधळ झाला, जे काही नियम करण्यात आले, त्याच्यावरून हे दोन्ही बंधू एकत्र आले। तेच शिवाय मुंबईमध्ये अमराठी लोकांची वाढणारी लोकसंख्या, मराठी लोकांवर नोकरीत, सामाजिक आणि इतर ठिकाणी होत असलेले अन्याय, हे प्रचाराचे मुद्दे ठाकरे बंधूंकडे असणार आहेत, ज्याचा भाजपला फटका बसू शकतो असं म्हणलं जाते। पण लक्षात घ्या, या सर्वेनुसार असं सांगण्यात येते की भाजप आणि शिवसेनेची जी महायुती आहे यांना 42% मराठी मतं मिळू शकतात। याचं कारण
एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपसोबत आहे. दुसरीकडं दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येत असताना ज्यावरून प्रचार करतात तिथं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती आहे, यांना फक्त 44% मराठी मतं मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 2% फक्त भाजप शिवसेनेच्या युतीनी जास्त इथं आहेत असं दिसून येते. काँग्रेसचा उमेदवार किंवा काँग्रेसची वोट बँक कधीच मराठी राहिलेली नाही आहे किंवा त्यांच्या प्रचारातही असे मुद्दे दिसत नसल्यामुळे काँग्रेसला फक्त 4% मराठी मतं मिळू शकतात. तर इतर जे पक्ष आहेत जसं की राष्ट्रवादी, शरद पवारांचे राष्ट्रवादी, रासप, रिपाई या सगळ्यांना 11% मराठी मतं मिळतील असा अंदाज या सर्वेक्षणात करण्यात आलाय. आता येऊयात अमराठी मतदारांवर. मुंबईतील जो अमराठी मतदार आहे त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतीय, गुजराती या लोकांचा समावेश होतो आणि उत्तर भारतीय मतंही नेहमीच भाजपकडे राहिले आहेत. अनेक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे बिहारहून होणारं स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात मुंबईत होतं, ज्याचा कुठंतरी उपयोग बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्रामुळे झाला होता, उपयोग झाला होता असं सांगतात विश्लेषक सांगतात. आता बघा, मुंबईतील एकूण मतदारांपैकी 18 ते 20% मतदार हे उत्तर भारतीय आहेत असा अंदाज आहे. शिवाय मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे भाईंदरमध्ये भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होतं, जिथं ते म्हणाले होते की भाजपचा महापौर उत्तर भारतीय होणार. आता हाच ओढा ओळखत, कारण उत्तर भारतीयांची मतं देखील महत्त्वाची आहेत. जरी उत्तर भारतीय लोक दुसरीकडून आले असले तरी त्यांचं मतदान इथं असल्यामुळं ही जी लोक आहेत उत्तर भारतीय लोक ही निर्णायक भूमिका महापालिका निवडणुकीत बजावतात. त्यामुळं नेहमीच भाजप यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवणे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण असं असलं तरी जागा वाटप जे झाले त्यानुसार काँग्रेसनं उत्तर भारतीयांना सर्वाधिक तिकीटं दिलेत, सपानं देखील जास्त उमेदवार दिलेत. या यादीत भाजप 3ऱ्या क्रमांकावर आहे अमराठी उमेदवारांना तिकीटे देण्यात. एवढंच नव्हे तर जे ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत त्या दोन्ही ठाकरेंनीही काही वॉर्डात अमराठी उमेदवारांना तिकीट देत भाजप विरोधात तिरकी चाल खेळल्या. आता यातील जे अमराठी मतदार आहेत त्या अमराठी मतदारांचं जे मतदान आहे ते 53% असणार आहे, जे भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने असा हा सर्वे सांगतोय. त्या तुलनेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला फक्त 15% अमराठी मतं मिळतील असा अंदाज आहे. खरं तर ही अमराठी मतं 15% मिळतील की नाही याबद्दल देखील शंका आहे, कारण मनसे किंवा राज ठाकरेंची बोली किंवा त्यांच्या आधीचा इतिहास पाहिला तर नेहमीच त्यांनी अमराठीला विरोध केला आणि याची झळ कुठंतरी ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकते. त्यामुळं फक्त 15% अमराठी मतं ही मनसे आणि ठाकरेंच्या युतीला मिळू शकतात. काँग्रेसला 19% आणि इतरांना 13% अमराठी मतं मिळू शकतात असं या सर्वेक्षणात सांगण्यात येत आहे. आता महत्त्वाचे ठरतात ते मुस्लिम मतदार, मुंबई महापालिकेतील मुस्लिम मतदार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हेच मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी नवाब मलिकांना प्रतिनिधित्व करायला सांगितले. काँग्रेसला देखील कुठेतरी याचा फायदा होणार आहे, कारण या सर्वेक्षणानुसार तब्बल 41% मुस्लिम मतदारांची मतं ही काँग्रेसला मिळणार आहेत आणि सोबत आता वंचित देखील असल्यामुळं कुठेतरी त्याचा फायदा काँग्रेसला नक्कीच होऊ शकतो असं या सर्वेक्षणात सांगण्यात येते. खरं तर अंदाज वर्तवायला गेल्यास मुस्लिमांचं प्रमाण 20 ते 21% आहे. प्रभागनीय लोकसंख्येचा विचार केल्यास मुस्लिम मतदारांचं किंवा रहिवाशांचं प्राबल्य असलेल्या प्रभागांची संख्या मुंबईमध्ये साधारणतः 40च्या आसपास आहे. म्हणजे डोंगरी, भेंडी बाजार, नागपाडा, गोवंडी, कुर्ला हे मुस्लिम बहुल भाग आहेत. आजवर या ठिकाणी मतदार काँग्रेसला साथ देताना दिसतात आणि म्हणूनच मुस्लिम मतदारांच्या कलानुसार काँग्रेसला सर्वाधिक अर्थात 41% मतं मिळतील असा अंदाज आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीला 28% मुस्लिम मतं मिळू शकतात. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत ही मुस्लिम मतं काँग्रेस आणि ठाकरेंनी एकत्र लढल्यामुळं कुठंतरी ठाकरेंना गेली होती असं सांगण्यात येतं. मात्र आता मुस्लिम मतं ही ठाकरेंच्या पासून दुरावू शकतात. याचं कारण म्हणजे त्यांची राज ठाकरेंची झालेली युती असंही सांगण्यात येतं. तर भाजप शिवसेना महायुतीला फक्त 11% मुस्लिम मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं अमराठी मतं इथं सगळ्यात जास्त इफेक्ट करणार आहेत. ही मतं जर कमी जास्त झाली तर मुंबईचा महापौर कोण होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. तसेच मुस्लिम उमेदवार देखील इतर पक्ष म्हणजे भाजप शिवसेना किंवा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती याबद्दल हे सोडलं तर बाकींच्यासाठी देखील निर्णायक ठरू शकतात असा हा सर्वे सांगतोय. मात्र आता खरा निकाल हा निवडणूक पार पडल्यानंतर निकाल लागल्यानंतरच समोर येईल. मात्र तुम्हाला काय वाटतं, मुंबईचा महापौर कोण होईल? कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.